नमस्कार, तुम्ही पाहता न्यूज अपडेट। आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफीसाठी हालचाल सुरू झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बँकांना तातडीची माहिती संकलित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्याचा अर्थ काय होतो तर सरकार कर्जमाफी जाहीर करण्याच्या अगदी अंतिम टप्प्यात पोहोचला आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांची ही माहिती सध्या बँकांकडून मागवली जात आहे। कोणाकडे किती कर्ज आहे, कोण थकबाकीदार आहे आणि कोण कर्जमाफीस पात्र ठरणार आहे। म्हणूनच ही बातमी शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण पुढे आम्ही सांगणार आहोत कर्जमाफी कोणाला मिळणार, कधी जाहीर होणार आणि शेतकऱ्यांनी आता काय करायला हवं। महाराष्ट्रातील बळीराजासाठी एक अत्यंत सुखद बातमी समोर येत आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून राज्यातील सर्व बँकांना कर्जदार शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत। यामुळे गेल्या अनेक दिवसापासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आलेली आहे। बँकेने नेमके काय आदेश दिलेले आहेत? राज्य सरकारने बँकांना 30 जून 2025 पर्यंतची थकबाकी आणि चालू असलेल्या पीक कर्जाची संपूर्ण माहिती देण्यास सांगितले आहे। यामध्ये 2 प्रकारच्या शेतकऱ्यांचा समावेश असेल। पहिलं म्हणजे थकबाकीदार शेतकरी ज्यांनी कर्जाचे हप्ते भरलेले नाहीत। दुसरं म्हणजे नियमित कर्जदार जे प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करत आहेत। या माहितीमध्ये शेतकऱ्यांचे आधार कार्ड, बँक पासबुक आणि फार्मर ID ही कागदपत्रे गोळा केली जात आहे। जिल्हा मध्यवर्ती बँका विविध विकास सोसायट्याकडून ही माहिती एकत्रित करत आहेत, तर राष्ट्रीयकृत बँका आपला डेटा थेट राज्यस्तरीय कार्यालयामार्फत सादर करण्यात आहेत। नागरिक बँका आणि पतसंस्थांचे कर्जाचे काय? कर्जमाफीबाबत सध्या एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे, तो म्हणजे नागरिक बँका आणि पतसंस्थांकडून घेतलेला कर्जाचा पॅट संस्था। अनेकदा ज्या शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत किंवा जिल्हा बँका कर्ज देत नाहीत, ते शेतकरी पतसंस्थांचा आधार घेतात। पूर्वीच्या कर्जमाफी योजनांमध्ये या बँकांचा समावेश नसल्याने अनेक शेतकरी लाभार्थ्यापासून वंचित राहिलेले होते। यंदा मात्र नागरिक बँका आणि पतसंस्थांमधील कर्जदार शेतकऱ्यांचाही या योजनेत समावेश करावा अशी मागणी जोर धरत आहे। कर्जमाफीची गरज का निर्माण झालेली आहे? शेतकऱ्यांच्या मते गेल्या 2 वर्षात शेतकरीसमोर मोठे संकट उभी राहिलेली आहे। सोयाबीनचे कोसळलेले दर, उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे। दूध दराचा प्रश्न, दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने पशुपालक संकटात आहेत। नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी आणि सातत्याने होणाऱ्या हवामान बदलामुळे पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे। द्राक्ष उत्पादकाच्या अडचणी, वाढता खर्च आणि मार्केटमधील अनिश्चितता यामुळे द्राक्ष बागायतदार हतबल झालेले आहेत। निर्णय कधी होणार? जरी बँकांना 30 जून 2025 पर्यंतची आकडेवारी सादर करण्यास सांगितली असली तरी किती रुपयापर्यंतचे कर्ज माफ करायचे आणि कोणाला वर्षापासूनच थकबाकी गायी धरली जाणार आहेत, यांचा अंतिम निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल। साधारणपणे जून महिन्यापूर्वी या योजनेची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। शेतकऱ्यांनी यासाठी काय करावे? आपल्या विकास सोसायटी किंवा बँकेशी संपर्क साधून तुमच्या आधार कार्ड, बँक खाते लिंक असल्याची खात्री करून घ्या। दुसरं म्हणजे बँक खात्यात आपला मोबाईल नंबर अपडेट ठेवा, जेणेकरून योजनेची अपडेट्स तुम्हाला मिळतील। कागदपत्रांची जुळवाजुळव आतापासूनच करून ठेवा। निष्कर्ष काय? शेतीतील वाढती गुंतवणूक आणि निसर्गाची अवकृपा यामुळे शेतकरी आर्थिक कोटीत सापडलेला आहे। अशा परिस्थितीत ही कर्जमाफी झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळेल अशा अनेक व्यक्त केली जात आहे। तर मित्रांनो, ही होती आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफीसाठी हालचाल सुरू आहे आणि बँकांना तातडीने माहिती संकलित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। याचा अर्थ असा की कर्जमाफीचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे। मात्र सरकारकडून अंतिम घोषणा होईपर्यंत कोणत्याही गोष्टीवर, शेतकऱ्याच्या न्यूजवर कोणत्याही गोष्टीवर अफवावर विश्वास ठेवू नका आणि तुम्हाला सरकारकडून येणारी प्रत्येक अधिकृत माहिती सर्वात आधी देत राहू। जर तुम्हाला ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि अशाच ताज्या अपडेटसाठी ब्रेकिंग न्यूज अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा। मी पुन्हा भेटेल पुढच्या मोठ्या अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार।